नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं, अखेर आपल्या जानकीताईंच्या डोळ्यावर जी पट्टी बांधली होती ना शरूवंश चांगल्या, ती पट्टी आता निघालेली आहे आणि आता त्या इकडे आलेल्या असतात आणि त्यांच्याकडे एक पुरावा असतो. त्यांना काहीतरी असं भेटलेलं असतं ज्यावरून की शरूवंश आणि राहुल खोटं बोलत आहेत हे सिद्ध होतं. अखेर त्यांना आता ऐश्वर्याची मदत घ्यावी लागते बरं का आपल्या जानकी मॅडमना. लगेचच ती ऐश्वर्याकडे येते आणि ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या चल माझं काम आहे तुझ्याकडे, पटकन चल. असं बोलून आता ऐश्वर्याला लगबगीने भर मंडपातून बाहेर आणते आणि म्हणते की हे बघ. तर ऐश्वर्याला पण ते पाहून धक्का बसतो आणि मग आता जानकी सगळी काही हकीकत ऐश्वर्याला सांगते आणि म्हणते की अगं ऐश्वर्या, तू खरं बोलत होतीस गं, मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. बघा आता शेवटी आलीस ना जानकी लाईनीवर. आता ती ऐश्वर्याची इकडे माफी मागत असते. ऐश्वर्यानी पण पणच घेतलेला की आता काय होईल ते होईल, मी ह्यांच्यामध्ये पडणारच नाही. अखेर तो दिवस आला. ऐश्वर्या जे बोलत होती ते खरं ठरलेलं आहे आणि जानकी आता इकडे सांगते की शरूवंश खोटंच बोलत आहेत, म्हणजे ह्यांनी असं का केलं हे आता शोधायलाच पाहिजे, ह्याच्या छडा लावलाच पाहिजे. अशा त्या दोघीजणी बोलत असतात. तेवढ्यातच तिकडे गुरुजी म्हणतात की दोघांचा पण विवाह संपन्न झाला आहे. आता हे सगळं ऐकून या दोघींनाही कळलेलं असतं की आता वेळ निघून गेलेली आहे. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला सुद्धा ऐश्वर्याची स्मार्टगिरी कशी वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जानकी अशी वागते ते तुम्हाला आवडतं का? आता पण ऐश्वर्याकडनं मदत घेते, पण उद्या जाऊन काय झालं ना तर ऐश्वर्यालाच दोन शब्द सुनवल, असं तुम्हाला पण वाटतंय का? ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.